नमस्कार मित्रांनो, नमस्कार. परत एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या दास ऑफिसर अकॅडमी मध्ये. एमपीसी ची ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे. दरवर्षीप्रमाणे ही सुद्धा या वर्षीची जाहिरात आहे. प्री मेन्स नंतर सिलेक्शन लिस्ट अशी ही प्रोसेस आहे. आता या महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीसीच्या जाहिरातीमध्ये एकूण टोटल आपल्याला किती पद आहे, कोणत्या पदाची जाहिरात आहे, परीक्षा कशी होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या जाहिरातीच्या या सगळ्या विश्लेषणात्मक व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा, हे तुम्हाला दिसते एमपीसी. आता एमपीसीच्या या जाहिरातीमध्ये तुम्हाला आता तुमची एक्झाम कधी असणार ते या लाल अक्षरामध्ये बघा, डायरेक्ट ठळक अक्षरामध्ये दिलेलं आहे. एक्झाम कधी असणार, तर एक्झाम असणार 27 सप्टेंबर 2026 पासून म्हटलेलं आहे. पासून याचा अर्थ ही एक्झाम ऑनलाईन आहे, संगणक प्रणालीवर आधारित आहे. त्यामुळे म्हणजे सीबीटी फॉर्मला आहे, त्यामुळे 27 पासून चालू होतील. तर जोपर्यंत सगळा तो पिरियड एक्झामचा जोपर्यंत जे फॉर्म आलेली संख्या आणि त्यांची अवेलेबल असलेली सेंटरची संख्या याच्यानुसार समजा 8ही दिवस चालू शकते, 4ही दिवस चालू शकते. तर ते वेगवेगळ्या शिफ्टनुसार असणार. संगणक प्रणालीवर म्हणजे कम्प्युटर बेस, जशा तुम्ही टीसीएस आयबीपीची एक्झाम देता तशा एक्झाम असणार. प्री ही ऑनलाईन आहे, तर मुख्य ही ऑफलाईन आहे. सध्या तरी या जाहिरातीवरून आपल्याला असं समजते. तर बघा, याच्या एकूण टोटल जाहिरातीमध्ये टोटल जागा जी आहे तर या 2619 एवढ्या जागा आहेत. सरळ आपण या जाहिरातीकडे वळू. तर या जाहिरातीच्या एक मिनिट, या जाहिरातीच्या अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो, या जाहिरातीच्या अनुसार या परीक्षेच्या अनुसार 27 सप्टेंबर पासून चालू होत आहे. त्यामुळे आपण उद्यापासूनच याची सर्वांना फ्रीमध्ये युट्यूब लेक्चर सिरीज चालू करत आहोत. तर त्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला ओकॅप पण फ्रीमध्ये आपण देत आहोत. जे मेन साठी लागणार आहे ते आपल्या चॅनलला टाकलेले आहे, टेलिग्राम चॅनलला. डॉक्टर वेटरनरी असो किंवा दास कृषी असो किंवा आपला दास ऑफिसर असो, या सगळ्या चॅनलला टाकले आहे. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. हे तुमच्या कामाचं होतं, त्यामुळे पहिले सांगणं गरजेचं आहे. आता बघा, उद्योग निरीक्षक ह्या सवर्ग आहे. त्या सवर्गा अंतर्गत जवळपास 9 जागा भरणार आहेत. तांत्रिक सहाय्यक हा सवर्ग आहे. या सवर्गा अंतर्गत जवळपास 3 जागा भरणार आहेत. पुढचा सवर्ग आहे कर सहाय्यक. या सवर्गा अंतर्गत 282 जागा, चांगल्या जागा आहेत, यंदा भरणार आहेत. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क ची जाहिरात, याच्यामध्ये 461 जागा भरणार आहेत. जबरदस्त. लिपिक टंकलेखक हे सुद्धा जबरदस्त आहे. याच्या 1864 जागा भरणार आहे. किती? 1864. हे मेन टार्गेट जास्तीत जास्त मुलांचं आहे. त्यामुळे टोटल जागा किती? 2619. ठीक आहे. फ्री मध्ये 1864 लिपिकच्या जागा आहेत. आपल्या लिपिकच्या जागा डन. आता बघा पुढे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक मिनिट. हा, आता हे बघू, तारखा बघून घ्या. तर या सगळ्या तारखामध्ये तुम्हाला अर्ज सादर करण्याचा कालावधी कधी दिलेला आहे? अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे मित्रांनो 27 जून पासून 17 जुलै पर्यंत. कधी आहे? 27 जून पासून 17 जुलै पर्यंत, म्हणजे 23:59 म्हणजे 11:59 तुम्हाला अर्ज सादर करता येतील. 17 जुलै पर्यंत. 27 जून म्हणजे 2 दिवसांना चालू होऊन जातील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 जुलै पर्यंतच अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. जर तुम्ही परीक्षा शुल्क ह्या आपल्या चलनाद्वारे पाठवायचं असेल तर मग ते 19 जुलै, 2 दिवस थोडे वाढून दिलेले आहे. ठीक आहे. अंतिम दिनांक बँक शुल्क म्हणजे बँकेमध्ये भरायचं असेल तर 20 जुलैचा. डन. 17 जुलै लक्षात ठेवा. 17 जुलै पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फीस पेड करायची, एवढं लक्षात ठेवा. डन. आता ते चलनाद्वारे सध्या तरी कोणी पेड करत नाही, त्यामुळे एवढं तारखा लक्षात ठेवताना तुम्ही 17 जुलै ही तारीख लक्षात असू द्या. चला पुढे बघा. पुढे काय म्हटलेलं आहे? पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण अटी, ज्या अटी आहेत आतापर्यंतच्या एक्झामला त्या सगळ्या इथे पण लागू आहेत. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या संवर्गासाठी तसेच सामाजिक समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची व विद्यमान संवर्गातील पदसंख्येबाबत बदल वाढ होण्याची शक्यता विचारात घेऊन उमेदवारांनी पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे याचा अर्थ काय आहे हो? याचा अर्थ आहे काही पद यामध्ये ऍड झालेली नाही तरी पुढे चालून ऍड होऊ शकते.
काही पदाची पदसंख्या आपण काय म्हणतो जागाची संख्या सुद्धा वाढू शकते पुढे चालून, असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही पुढच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी अर्ज करा. होऊ शकते तुमच्या संवर्गाचे जर पद नसेल तर ते पुढे चालून टाकू शकते, किंवा यामध्ये या जागेमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. आता असं होऊ शकते माझ्या आरक्षणाची तर जागाच नाही, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरायचा नाही, असं हे म्हणजे हे काय म्हणतंय. तर तुम्ही म्हटलं माझ्या आरक्षणाची जागाच नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या सध्याच्या पोझिशनमध्ये ही नाही. सध्याच्या पोझिशनमध्ये जरी तुम्हाला म्हणजे जागा नसली तरी पुढे चालून जागा अवेलेबल होऊ शकते, असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सगळ्यांनीच फॉर्म भरायचा आहे. डन. आता बघा, पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतचा कालावधी शासनाकडून सुधारित अतिरिक्त ते कालावधी वगैरे जाऊ द्या. आता आपल्या मेन मुद्द्याकडे येऊ. पूर्व परीक्षेचा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून वगैरे ते पदसंख्येत वाढ कमी हे सगळं होणार आहे, तर ते तर सगळ्यांना लागू आहे. पुढे काय म्हणतंय, पुढे आपल्या कामाचा आहेत का? हा, संयुक्त पूर्व परीक्षेच्या दिनांकापूर्वीचे म्हणजे 27 सप्टेंबर 2026 पूर्वीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सर्टिफिकेट जे आहे तर ते 27 सप्टेंबर पूर्वीचेच पाहिजे. डन. आता इथपर्यंत झालंय आपलं. पुढे काय आपल्या कामाचं आहेत का? आपल्या कामाचं इकडं संयुक्त पूर्व परीक्षा दिनांकापूर्वीच म्हणजे जे एनसीएल आहे ओबीसीसाठी सुद्धा, तर ते 27 सप्टेंबर 2026 पूर्वीचं पाहिजेत. ठीक आहे. तर ते बाकी मग येस नो चा कॉलम तुम्हाला फॉर्म भरताना लक्षातच येऊन जातील. बाकी खेळाडू आरक्षण आहे, इकडे दिव्यांग आरक्षण आहे, ते नेहमीप्रमाणे सगळं काहीच बदलाव नाही यामध्ये. दिव्यांग तपशील विधिग्राह्य होण्याकरिता वगैरे. पुढे पुढे बघा, अनाथ आरक्षण, माजी सैनिक आरक्षण, प्रकल्पग्रस्तासाठीचे आरक्षण, यामध्ये काही चेंजेस नाही. सेम जे आदेश अगोदर लागू असते सगळ्या नोकऱ्यांसाठी तेच आदेश या पण नोकरीसाठी लागू आहे. डन. आता पुढे बघा, पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्याकरिता आरक्षण, यामध्ये तेच आहे. आता इथे दिलेला आहे तुमचा पगार. तर बघा इथे जे उद्योग निरीक्षक आहे उद्योग संचालनालय अंतर्गत असलेलं, तर त्याला S13 13 पगार आहे 35,400 पासून पुढे. आणि अधिक महागाई भत्ता वगैरे नियमाप्रमाणे जे देय भत्ते असतात ते सगळे यामध्ये लागू असतात. तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय S10 हा पगार लागू आहे. 29,200 पासून सुरुवात होते ते 92,300 पर्यंत. कर सहाय्यक S8 आहे. लिपिक टंकलेखक S6 आहे. S6 आहे म्हणजे 19,900 पासून पुढे. आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक S14 सर्वाधिक आहे याचा पगार, त्यामुळे 38,600 पासून 1,22,800 पर्यंत वाढू शकते. म्हणजे प्लस मध्ये परत जेवढे भत्ते असतात ते सगळे यांना लागू असते. पात्रता काय? भारतीय नागरिकता आहोतच आपण. वयोमर्यादा 1 ऑक्टोबर 2026 हा वयोमर्यादाचा दिनांक आहे. बाकी मग इकडे वयोमर्यादा कमीत कमी किती पाहिजे, जास्तीत जास्त किती पाहिजे, हे सगळं आपापल्या पद्धतीनुसार बघून घ्या. डन. जास्तीत जास्त बघा, आता जास्तीत जास्त किती वाले 43 वाले भरू शकता. डन. आता पुढे बघा, अर्हता आवश्यक आहे. अर्हता माहीत असणं, व्यवस्थित माहीत असणं आवश्यक आहे. तर ते बघा, आता इथे अर्हता म्हणजे पात्रता. तर शैक्षणिक पात्रता काय? तर नंबर 1 ला बघा, आता नंबर 1 ला उद्योग निरीक्षक गट क सवर्ग वगळता, उद्योग निरीक्षक गट क सवर्ग वगळता इतर सवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासन पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. समतुल्यचं खाली दिलेलं आहे सध्या, हे फक्त होल्ड करा. ठीक आहे. आता इथे काय म्हणते, उद्योग निरीक्षकासाठी गट क सवर्ग वगळता इतर सवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. उद्योग निरीक्षक वगळता सगळ्यांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे डिग्री. डन. आता दुसरं काय म्हणते, उद्योग निरीक्षक गट क सवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालील प्रमाणे आहे. तर ती आहे संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी, स्थापत्य असो की आपलं स्थापत्य अभियांत्रिकीतील विषयांच्या गटाशी संलग्न असलेले वास्तुविद्या असो, नगररचना असो, या विषया व्यतिरिक्त म्हणताय, किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका म्हणजे हे सगळे चालेल, किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी, हे सगळे या उद्योग निरीक्षकसाठी लागू ठरतात. ही सगळी पात्रता उद्योग निरीक्षकसाठी लागू आहेत. डन. उद्योग निरीक्षकला सर्व म्हणजे संविधानिक विद्यापीठाची कोणतीही पदवी मागितलेली नाही, तर फक्त हे एवढीच पदवी मागितलेली आहे. झालं. आता बघा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासाठी काय म्हणतंय, SSC मिनिमम SSC पाहिजे, हे SSC पाहिजे, किंवा आणि SSC सोबत काय, तर ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग
किंवा मग मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची पदविका इथं बघा, पदविका म्हणजे डिप्लोमा, 3 वर्षाची पदविका म्हणजे डिप्लोमा, केंद्र व राज्य शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता. म्हणजे काय तर ऑटोमोबाईलची आणि एक मेकॅनिकल इंजिनिअरिंगची किमान 3 वर्षाची पदविका म्हणजे डिप्लोमा पाहिजे ही. ठीक आहे, म्हणजे 10वी नंतरचा डिप्लोमा 3 वर्षाचा आणि मध्ये म्हटलेलं आहे 10वी आणि डिप्लोमा डन. आता पुढे बघा, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा यंत्र अभियांत्रिकी म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी म्हटलेलं आहे, पदवी किंवा म्हटलेलं आहे, म्हणजे फक्त पदवी असलं तरी चालते. अजून पण आहे, अजून काय, अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र व राज्य शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेला अर्हता. अत्युच्च अर्हता म्हणजे याच्यापेक्षा जास्त असलेले सुद्धा चालून जाते असं यांचं म्हणणं आहे. अगोदर काय SSC प्लस डिप्लोमा, नंतर डिग्रीपेक्षा जास्त वाले सुद्धा चालून जाते. आता इथे काय म्हणते, इथे जे समतुल्य अर्हता म्हटलं होतं मगाशी आपण, तर ते समतुल्य अर्हता बघा, डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, हे बाकी जेवढं दिसतंय तुम्हाला तेवढं तुम्हाला सगळं समतुल्य अर्हता हे सगळे लागू ठरतात समतुल्यमध्ये, म्हणजे सारख्यामध्ये. डन. आता समतुल्य म्हणजे समान तुल्य असलेले असा त्याचा अर्थ होतोय. आता पुढे बघा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता अनुभव, याला अनुभव मागितलेला आहे. तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अनुभव हा सध्या फॉर्म भरताना मागितलेला असला तरी नसेल तुमच्याजवळ तरी फॉर्म भरता येतील, आणि लागल्यानंतर तुम्हाला अनुभवाचं सर्टिफिकेट जोडायचं आहे किंवा अनुभव तुम्हाला 1 वर्षाचा घ्यायचा आहे. ठीक आहे, समजलं आता हे. आता यामध्ये सगळं कुठं दिसतंय मास्तर, तर बघा आता इथे दिसतंय, तर बघा इथं काय म्हणते, अनुभव हे मोटार वाहन असो, जड वाहन असो, जड प्रवासी वाहन असो किंवा दुरुस्ती व देखभाल या संबंधीचा पूर्ण वेळ कर्मचारी किंवा राज्य शासन हे ते 1 वर्षाचा अनुभव मागितला. डन. 1 वर्षाचा अनुभव मागितला. नंबर 2 ला बी ला काय म्हणते, अप्रेंटिस म्हणून जरी त्यांनी केलं असेल तर ते सुद्धा अनुभव म्हणून गृहीत धरले जाते. नंबर 3 ला क ला काय म्हणते, शेवटच्या दिनांकास अर्ज, म्हणजे मुख्य परीक्षेचा, बरं का, मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकास वर नमूद केल्याप्रमाणे किमान 1 वर्षाचा पाहिजेत असं म्हणतंय, किंवा मग अप्रेंटिस पाहिजेत असं म्हणताय. परंतु शासनाच्या विभागात अथवा अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधी अनुभव घेणे बंधनकारक. कधी नियुक्तीनंतर जर नसेल तर, अनुभव नसेल हे बघा, अनुभव नसेल त्यांनी, मी काय म्हटलं, अनुभव नसेल त्यांनी, म्हणजे नाही अनुभव टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट अर्ज भरा. अनुभव नसेल त्यांनी लागल्यानंतर जे पर्यवेक्षाधीन कालावधी असते त्या कालावधीमध्ये अंगीकृत व्यवसायामध्ये अथवा शासन वेळोवेळी निर्देशित करेल अशा संस्थांमध्ये किमान 1 वर्ष कालावधीचा अनुभव घेणे बंधनकारक राहील. लागल्यानंतरची गोष्ट, टेन्शन घ्यायचं नाही. अनुभव लागते, परंतु नसेल तरी काय हरकत नाही, फॉर्म भरायचा, लागून घ्यायचा, अगोदर सिलेक्शन करून घ्यायचं, नंतर पर्यवेक्षाधीन कालावधी असते त्या कालावधीमध्ये 1 वर्षाचा अनुभव घ्यायचा. ठीक आहे. नंतर बघा, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक संवर्गाकरिता लायसन्स पाहिजे त्यांना. बाकी हे सगळे लायसन्स आहेत, तर ते सगळे त्या संबंधी दिलेलं आहे. पुढे बघा, पुढे काय म्हटलेलं आहे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरिता शारीरिक अर्हता. मग आता याला शारीरिक अर्हता लागलेली आहे, फिजिकल पाहिजेत व्यवस्थित, तर 163 सेंटीमीटर अनवाणी एवढं याची उंची पाहिजे, तर कमीत कमी असलेली किती, 163 सेंटीमीटरची. नंतर छाती 79 सेंटीमीटर प्रसरणाशिवाय, म्हणजे फुगवून नाही, आणि फुगवली तर 5 सेंटीमीटर जास्त पाहिजेत. मग 79 + 5 किती झाले, 84 एवढी इथपर्यंत फुगवलेली छाती पाहिजे. फुगवलेली छाती किती, 84 पर्यंत, 84 सेंटीमीटर. डन. आता महिला उमेदवारांना 155 सेंटीमीटर अनवाणी कमीत कमी उंची पाहिजे, आणि वजन 45 किलोग्रॅम कमीत कमी पाहिजे. डन. आता बाकी जे शारीरिक आहे तर ते व्यवस्थित तुम्ही बघून घे जा, बाकी एवढं काही इम्पॉर्टंट नाही. जे इम्पॉर्टंट आहे ते सांगतोय. आता टंकलेखन अर्हताबद्दल तुमचे काही इश्यू असतात, तर बघा, टंकलेखन जे अर्हता आहेत म्हणजे तुमची टायपिंगची अर्हता किंवा पात्रता, त्यामध्ये कर सहाय्यक असेल तर तुम्हाला 30 शब्द प्रति मिनिट हा मराठीचा आणि म्हटलेला आहे, म्हणजे मराठी टायपिंग लागते आणि इंग्रजी टायपिंग लागते असा याचा अर्थ आहे. 40 शब्दवाली इंग्रजी, 30 शब्दवाली प्रति मिनिट मराठी, दोन्ही टायपिंग लागतात. इथं बोथ दोन्ही टायपिंग लागतात. डन. इथं दोन्ही टायपिंग लागतात.
इथं काय म्हणते किंवा म्हणतंय, म्हणजे याचा अर्थ एकच टायपिंग, मराठीची किंवा मराठी 30 शब्द किंवा इंग्रजी 40 शब्दवाली कोणतीही एक टायपिंग चालून जाते सध्या. डन. कोणतीही एक. जमलं. लिपिक टंकलेखन जर असेल तर कोणतीही एक पाहिजे सध्या. आणि जर कर सहाय्यकला तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर मुख्य परीक्षेच्या अगोदर तुम्हाला किती पाहिजे? दोन्ही पाहिजेत. मराठी 30, इंग्रजी 40 प्रति मिनिट शब्दवाली. ठीक आहे. हे झालं तुमचं आपलं टायपिंगचं. आता पुढे काय म्हणतंय? काही लोकांना सूट दिलेली आहे तर त्या संबंधी वगैरे आहेतच इथे. ठीक आहे. तात्पुरती सूट आहे त्यासाठी. ठीक आहे. जे प्रकल्पग्रस्त वगैरे आहे त्या लोकांना थोडी सूट दिलेली आहे. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ते सगळं तुम्हाला पाठवायचं आहे. म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट वगैरे. टायपिंगच्या सर्टिफिकेट मध्ये सूट आहे. 1 मिनिट व्यवस्थित बघा. कुठे गेलं? फक्त लिपिक टंकलेखन संवर्गाच्या बाबतीत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग काय म्हणते? 4 सप्टेंबर 2015 अन्वये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन हे सगळे रिझर्वेशन वाले बघा. आता प्रकल्पग्रस्त काय म्हणते? प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी अनुज्ञेय म्हणजे परमिशन आहे तुम्हाला असल्यामुळे प्रस्तुत आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही. जमलं? ठीक आहे. पुढे बघा. आता निवड प्रक्रिया कशी राहणार? निवड प्रक्रिया इथं सगळी दिलेली आहे. संयुक्त पूर्वपरीक्षा पहिले राहणार, म्हणजे पूर्वपरीक्षा नंतर मेन्स राहणार, ही प्री मेन्स, आणि नंतर याला इंटरव्ह्यू लागून नाही. मेन्स नंतर डायरेक्ट रिझल्ट येऊन जाते आणि सिलेक्शन होऊन जाते तुमचं. तर पुढे बघा. आता आपण अतिशय महत्वाच्या पहिले पूर्वपरीक्षेला 100 गुण आहेत आणि मुख्य परीक्षेला 400 गुण आहेत. ठीक आहे. हे 3 जे संवर्ग आहेत तर या तिन्ही संवर्गाला 400 गुणाचे आहे, परंतु जे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहे त्याला 300 गुणांची आहे. डन. हे झालंय. आता बघा. आता अतिशय महत्वाचं म्हणजे पूर्वपरीक्षा तुमची काय आहेत? पूर्वपरीक्षा तुमची मित्रांनो ऑनलाईन आहे. सीबीटी बेस, जे टीसीएस आयबीपीएस घेत असते त्या पद्धतीने सीबीटी कम्प्युटर बेस्ड टेस्ट एकापेक्षा अधिक सत्रामध्ये आहे आणि त्याची सर्व सत्रातील प्रश्नपत्रिकाचे स्वरूप, काठिण्य स्तर हे सगळं विचारात घेता तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे. हे बघा, नॉर्मलायझेशन केले जाणार आहे. तर नॉर्मलायझेशन सगळ्यांना बंधनकारक आहे, सगळ्यांचे होणारच आहे. म्हणजे आता हे नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील आणि प्रस्तुत पूर्वपरीक्षा सर्व सत्रातील परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आन्सर की प्रसिद्ध करण्यात येतील. परीक्षा झाल्यानंतर सगळ्या सत्रांच्या, समजा 8 दिवस एक्झाम चालल्या, 8 दिवसानंतर तुमची आन्सर की येतील आणि रिस्पॉन्स शीट पण येतील तुमच्या प्रोफाईल मध्ये. डन. एवढं जमलं. आता पुढे बघा. आता ऑनलाईन पाहिजे की ऑफलाईन पाहिजे ते आपल्या हातात नाही. मागणी करायची असेल तर आपण मागणी करू शकतो, नाही अशातला भाग नाही. डन. आता मुख्य परीक्षेस प्रवेश. आता बाकी मग कट ऑफ, ज्याचा कट ऑफ राहतील त्याच्या कट ऑफ नुसार तुमचा मुख्य परीक्षेला प्रवेश होऊन जातील. आता कट ऑफ कमी लागतील असं वाटतंय मला, कारण तर विशेष म्हणलं तर जागा चांगली आहेत, परंतु या जागेमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. अर्ज सादर करण्याची पद्धत तुमची अगोदर केवायसी तुम्हाला करून घ्यावी लागेल. केवायसी होऊन आहेत की नाही ते तुम्हाला अगोदर बघायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अर्ज करता येतील. परीक्षा शुल्क वगैरे 295 काहीतरी राहते. ठीक आहे. आता इथे हे सगळं आपला फॉर्म भरताना कामी येतील. ती 294 परीक्षा शुल्क आहे मागासवर्गीयांचं आणि अमागास ओपन वाल्यांचं 394. बाकी मुख्य परीक्षेसाठी 544, 344 ते नंतर बघू आपण. डन. आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे कसा, तर ते आपण त्याला स्वतंत्र व्हिडिओ वगैरे बघता येतील. प्रवेश प्रमाणपत्र आता म्हणजे अर्ज भरल्यानंतर तुमच्या अकाउंटला जमा होते, म्हणजे प्रवेश प्रमाणपत्र येऊन जाते. आता बाकी मॉक टेस्ट येथे वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येईल. तुम्हाला ऑनलाईन फॅसिलिटीज या मेनू मध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन मॉक टेस्ट भेटणार आहे परीक्षेच्या पूर्वी. ठीक आहे. हे सुद्धा महत्वाचं आहे. आता बघा. आता इथे प्रत्येक विभागाच्या, म्हणजे प्रत्येक काय म्हणते ना आपल्याला डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या जागा, कोणाला किती, उद्योग निरीक्षक 9 आहे ना, तांत्रिक सहाय्यक 3 आहे ना,
आता त्या सगळ्या जागा प्रवर्गानुसार सगळ्या डिटेलमध्ये दिलेल्या आहे, यामध्ये जाण्यात काही अर्थ नाही. तुम्ही जेव्हा जाहिरात बघाल, आपल्या टेलिग्राम चॅनलला डायरेक्ट जाहिरात टाकलेली आहे, तिथून तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, मोर दिसते ना, त्या मोरला क्लिक करा. खाली तुम्हाला मोरला क्लिक केल्यानंतर आपला पूर्ण चॅनलच्या लिंक येऊन जाते. व्हॉट्सअप चॅनल असो, टेलिग्राम चॅनल असो, ऍप्लिकेशन असो, सगळ्या डन. आता पुढे बघा. ठीक आहे, परत हे संवर्गानुसार जागांची वाटणी केलेली आहे इथे. आता हे जे दिसतंय तुम्हाला, प्रत्येक डिपार्टमेंट किंवा मग प्रत्येक कार्यालय म्हणणं योग्य राहतील. प्रत्येक कार्यालयाला किती किती पदाची रिक्त जागा आहे, तिथं तेवढ्या वाटणीनुसार तुम्हाला भरण्यात येईल. म्हणजे तुमच्या जागा तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला जर टाकण्यात येईल असा त्यांचा अर्थ. ठीक आहे, पुढे बघा. बाकी काही असं विशेष नाही, हे सगळं कार्यालयीन माहिती आहे. किती जागा कोणत्या कार्यालयाला खाली आहे, कोणत्या कॅटेगरीच्या. ठीक आहे, अशा पद्धतीची जाहिरात आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीची जाहिरात आहे. प्रत्येक कार्यालयाला किती जागा आहे त्यानुसार तुम्हाला तुमची नियुक्ती सुद्धा मिळून जाते. तर ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल करेल, करून घ्या. डन. थांबतो आता.